हा मॅडम, तुम्ही आज पुतळा दहन केलेला आहे भीमा कांबळे यांचा. काय प्रतिक्रिया आहे? आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने हुतात्मा पुतळ्यांसमोर जो भीम्या कांबळे आहे नरसापूरच्या घटनेतील त्याचा पुतळा दहन केलेला आहे. कारण आज आपण बघतोय मुलींवरती जे ह्या छोट्या ज्या मुली 3-4 वर्षाच्या 5-6 वर्षाच्या या मुलींवरती वाढणारे अत्याचार जे होणारे अत्याचार हे वाढतच चाललेले आहेत. आणि यातनं काय होतंय की ज्यावेळेस एखादा अत्याचार घडतो त्यावेळेस मगाशी म्हटल्याप्रमाणे की सामाजिक संघटना असतील, पीडित कुटुंब असतील, काही राजकारणी असतील, हे रस्त्यावरती उतरतात, आंदोलन वगैरे करतात, निवेदन देतात, मागण्या करतात. त्यानंतर 1 महिना 2 महिन्यामध्ये हा विषय पूर्ण संपून जाते. आणि जी आपली भारताची न्यायव्यवस्था आहे ती एकदम अत्यंत संत गतीने चाललेली न्यायव्यवस्था आहे. कारण जे आरोपी आहेत, आरोप सिद्ध झालेला असते, आरोपी सापडलेला असते, परंतु तरी सुद्धा त्यांच्यावर कोठड्या 15 दिवसाची ही 14 दिवसाची ती कोठडी, ह्यामध्ये ही न्यायालयीन व्यवस्था जी आहे ती वेळ घालवण्याचं काम करते. आणि आरोपी सुस्त झालेले, त्यांना माहिती की आपण आज जर बसलं का तुरुंगामध्ये तर आपली सगळी सोय तिथल्या तिथे होती, आपल्याला काही करायची गरज नाही. बाहेर जर आले तर कदाचित पीडित कुटुंब किंवा जे समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारे ते ह्यांना सोडणार नाहीत. त्यामुळे हे आरोप जे गुन्हे जे वाढण्याचं प्रमाण आहे हे वाढतच चाललेलं आहे. आणि याला जे जबाबदार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं गृह खातं आहे, त्यानंतर न्याय व्यवस्था आहे आणि महाराष्ट्र शासन आहे. आणि याच्या सगळ्यामुळे आज आम्ही ह्या शासनाला, या न्यायव्यवस्थेला दाखवून दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये एखादा असा जर गुन्हा घडला तर 15 दिवसाच्या आत त्या आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड सारख्या ज्या संघटना आहेत त्या रस्त्यावरती उतरून अशा आरोपीला जाळल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून जी पीडित मुलगी आहे, कुटुंब आहे, तिला न्याय मिळावा. कारण आपण बघतोय, आपण पूर्वीपासून बघतोय, आज आपण आपला महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चाललेला महाराष्ट्र आहे. प्रत्येक ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, परंतु खरंच आपण शिवरायांचं नाव घेत असताना आपण हा विचार केला पाहिजे की आपण त्यांच्या विचारावरती चालतोय का. खास करून मला ह्या राजकारण्यांना आणि ह्या भारताच्या न्यायव्यवस्थेला सांगायचं आहे, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला तर त्या ठिकाणी चौरंग्या केलं जात होतं. ज्यावेळेस शिवरायांचं राज्य होतं त्यावेळेस शांतता होती, सुखासमाधानाचं राज्य होतं. परंतु आज आपण बघतोय आपल्या राज्यामध्ये महिला आणि मुली कितपत सुरक्षित आहेत. आणि ह्या सुरक्षित नाही आहे कारण ह्या देशातला जो कायदा आहे तो कठोर नाही आहे. तर तत्काळ आम्ही म्हटल्याप्रमाणे कुठलंही एखादं अधिवेशन घ्यावं, खास महिला आणि मुलींवरती जे होणारे अत्याचार आहेत त्यासाठी एक अधिवेशन घ्यावं. त्यामध्ये एखादं फास्ट गतीने एखादं बिल मंजूर करावं की आणि एखादं विशेष न्यायालय जे आहे ते सुद्धा स्थापन करण्यात यावं, जेणेकरून त्या